नमस्कार मंडळी, आज आपण निघालो शिर्डीला. तर आपल्यासोबत आज आहे प्रथमेश, त्यानंतर कल्पेश आणि रोशन शिंदे. तर आपल्यासोबत अजून एक माणूस आहे, आपला नवीन माणूस आहे रुपेश दंत. त्यांनीच आपल्याला गाडीची सोय केलेली आहे. पाहू शकता गाडी आहे पाठीमागं. मी त्यांची ओळख सुद्धा करून देईन तुम्हाला. आपले हमसफर आणि हाच तो व्यक्तिमत्व रुपेश भाऊ, प्रथमेश. आणि आपल्या अजून दोन माणसं येणार आहेत, कल्पेश आणि रोशन शिंदे. त्यांच्यासाठी थांबलो. आपले दोन खंत फलंदाज रोशनदा आणि कल्पेश संसाराला चाललो. तर आत्ता आपण चिकनीला थांबलेलो आहोत. आपल्या गाडीमधला ऑइल चेंज करायचं आहे. रुपेश संत यांना काहीशी गाडीची भीती वाटते. वातावरण बघता का, अतिशय सुंदर आणि मनमोहक वातावरण आहे. तांबडा फुटलेला आहे आकाशामध्ये. तर मित्रांनो, फायनली आपला आता प्रवास सुरू झालेला आहे. आपल्यासोबत कल्पेश आणि रोशन दादा आणि शेठ लोक पुढे आहेत आम्हाला. तर आपल्या ट्रिपचे करते धरते प्रथमेश जौके आणि आपले नवीन साथी, नवीन म्हणजे गावातलेच पण आपल्यासोबत पहिल्यांदा झालेले आहेत, रुपेश दंत. रुपये आपल्याला कुठनं जायचं आहे, म्हणजे कुठला हो आता रूट सांग. एक्सप्रेस हायवे नाशिक. त्याच्या अगोदर कुठनं जायचं आहे? खोपोली. खोपोलीत वहिनीला भेटायचं आहे. वहिनीला भेटायचं आहे बघा. पण किती 7च्या आसपास निघालेलो घरून. आता 10 वाजलेले आहेत. ट्रॉफिकमुळे आपला जवळजवळ 45 मिनटं जास्त ट्रॉफिकमध्ये राहिलो होतो खोपोलीच्या अगोदर. आता आपण जस्ट एक्सप्रेस रोडला लागलेलो आहोत. अजून खाल्लेलं नाही अजून काही. आता बघू कुठेतरी एक हॉटेल बघू आणि थांबू. एक्सप्रेसला लागल्यानंतर आपल्याला अर्धा तास होऊन गेलेला आहे. आपण कारल्याच्या पुढे आलोत, म्हणजे एकविरा आईच्या मंदिराच्या पुढे आपल्याला एक हॉटेल भेटलेलं आहे. हॉटेल स्वागत म्हणून प्युअर व्हेज आहे. तिथं आपण आता जेवण करणार आहोत. त्याच्यानंतर आपण पुढे प्रवासाला सुरुवात करू. सगळंच भरलेलं आहे हॉटेल. कधी जेवण भेटेल माहिती नाही. डिस्कस चालू आहे. अजून मेनू कार्ड आलेला आहे आपल्याकडे. पीजे काय खाणार तू, काय देशील तो? जवळजवळ 15 मिनिटं झाले, अजून काय डिस्कस नाही झालाय. रुपेश भाऊ काय खायचा? काय पनीर वगैरे काय नाही, मशरूम व्हेज मध्ये अजून डिस्कस चालू आहे. जेव्हा फायनल आमची ऑर्डर होईल, आमच्या टेबलवर येईल, तेव्हा मी तुम्हाला दाखवतो काय काय मागवलं आहे. असं नाही हो, ह्याला पण नुकताच आपल्याला जेवण आलेलं आहे. पाहू शकता कुठली हंडी मागवली आपण. मशरूम पनीर. रुपये कुठली? मशरूम पनीर हंडी. टेस्ट करू. चांगला आहे काय रे? चांगला आहे काय? एक नंबर. रुपये भाऊ एक नंबर आहे. एक नंबर. मित्रांनो, नुकतंच आपण जेवलोत आणि आता आपण जाणार थेट शिर्डी. आता मध्ये आपला कुठला स्टॉप नसणार आहे. मध्ये कुठं स्टॉप असणार आहे? चाय पियाला. चाय पिणार आणि शिर्डीला जाऊन दर्शन घेणार. आहोत पुणे नाशिक महामार्गावरती. रात्रीचे 2 वाजलेले आहेत. आपण झोपलो होतो, डायरेक्ट उठवलं चाय पियाला. चाय पिऊ आणि परत झोपायचो. मध्यरात्रीची वेळ आणि झणझणीत चहा सोबत मित्र. 4 वाजलेले आहेत. आता आपण शिर्डीला पोचलो. आपले मित्र गेलेले आहेत आपले रूम बघण्यासाठी. आपला चेक इनचा टाईम होता 3 वाजेपर्यंत. बघूया काय होत आहेत, की तडजोड होते का. हे आपले 2 जण आहेत. आधार कार्ड झेरॉक्स. आपलं गाईड बुक जी मध्ये भेटलं. रुपेश भाऊ भेटला काय?
G7 आपल्या बंगल्याची चावी भेटले. मित्रांनो आपल्याला अजून रूम नाही भेटलाय. आपल्याला जी विंग दिलेलं आहे, पाहू शकता जी विंग. पण गाडी पाठीमागे पार्क केली आहे आणि आपला विंग आहे पुढे. रूम पाहू शकता मित्रांनो, अतिशय सुंदर साई आश्रम. फायनली आपण निघालो मंदिराकडे. दाखवतो विंग. कुठली गाडी विंग होती? जी ना, जी विंग मध्ये राहायला. पण मंदिरात जाण्याच्या आधी नाश्ता करायला थांबलो. चहा अजून काहीतरी बघू नाश्ता. मंदिरामध्ये असं समजलं की मोबाईल घेऊन जाणं अलाउड नाही. बघू आपण यायला भेटला तर. मला असं वाटतं एवढाच इथपर्यंतच मोबाईलचा प्रवास आहे. याच्या पुढे मोबाईल आपल्याला अलाउड नसणार आहे. मोबाईल आपल्याला लॉकरच्या इथे जमा करायला लागणार आहे. मित्रांनो आत्ताच आपण मंदिरात बाहेर आलो. आपले 2-3 माणसं गायब आहेत कुठेतरी. मी आणि पीजे सोबत आहे. बघू अजून काय खरेदी करायची असेल तर शोध काढतो. त्याच्यानंतर कुठे जायचं आपल्याला? आळंदीला जायचं आहे काय? आनंदीचा विचार आहे, बघूयात कसं काय. आळंदीला जाऊ शकतो, जाऊ शकत पण नाही. बघू, गेलो असतो तुम्हाला नक्की दाखवू. देव आनंदी ना. तर फायनली मित्रांनो आपला दर्शन वगैरे झालेलं आहे. सर्व गोष्टी खरेदी वगैरे केलेली आहे आणि आपण आताच निघालो शिर्डीवरून. त्याच्यानंतर आपला काही नवीन प्लॅन होईल, मी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवूच. रुपेश कुठे जायचं आहे? पुढचा डेस्टिनेशन आपलं काय असणार आहे? आळंदी. देहू आळंदी ना. किती वेळ लागला आपल्याला जायला? 3 तास. 3 तास. 3-3.5 तास. ओके. तिकडून सीधा घर. नाही खोपोली. या कालचा खोपोलीचा प्लॅन आमचा थोडासा फिसकटला ट्रॅफिक मुळे. आज नक्की जाणार. ये जो एरिया दिख रहा है सुनसान और वीरान है. यहाँ हाँ इधर ही बेर मामा आया था. इधर चीता, शेर, इसे खुखार जानवर घूम सकते हैं कभी भी. आने के बाद अपना ध्यान रखना. बरोबर ना रुपये भाऊ? मित्रांनो आळंदीच्या रोडला असताना आता आपण आले फाट्यावर जाऊन पोहोचू. अजून जेवणाचा काही पत्ता नाही. पैसे तर पाठवतो. सीएनजीच्या नादामध्ये आम्ही कुठे थांबलो पण नाही. आता सीएनजी भरून निघालो. आम्हाला 1 तास 46 मिनिटं दाखवत आहेत मॅपवरती. अजून खूप वेळ आहे. मला असं वाटतं आजचा पण दिवस पूर्ण जाणार आहे. आजचा दिवस जाईल ना रुपये भाऊ? हो जाणार. रुपयाने फक्त काही तास झोप घेतलेली आहे. हाडाचा ड्रायव्हर आहे. हे गाईज आपण फायनली आळंदीला पोचलेलो आहोत. काही अंतरावरतीच आळंदी देवस्थान आहे. मंदिरात जाऊ आपण, मस्त दर्शन वगैरे करू. नंतर परतीच्या वाटेला घरी जाऊ. त्याच्या अगोदर जेवू सुद्धा. विकेट पडलेत नुसत्या. 1 विकेट, 2 विकेट आणि 3री विकेट. खूप रात्री जागरण झालं त्याच्यामुळे झोपले सर्व. पोचलेलो आहोत आळंदीला. इंद्रायणी नदीच्या काठालाच मंदिर आहे. तुम्हाला दाखवतो नदी. ऊन खूप आहे. सनग्लासेस लावलेले आपण, सन प्रोटेक्शन. खूप गर्दी आहे. 30 मिनिटाच्या आसपास आपल्याला वेळ लागू शकतो. पाहू शकता इंद्रायणी नदी. गावात पॉनवाल्याच्या
आमच्यासोबत एकच अनुभवी व्यक्तिमत्व आहे, म्हणजे रुपेश संत. ते आपल्याला जे गायडन्स देतील त्यांच्या परीनेच आपण काम करायचं आहे. पाय बुडवायचे आहेत खाली. नदीच्या मधोमधच एक स्तंभ आहे. आपण थोडेसे फोटो वगैरे काढले. त्यानंतर आता दर्शनासाठी चाललेलो आहोत. नदीचा मनसोक्त आनंद घेतलेला आहे आपण. खूप गरम होतोय. काय करायचं? पहिले खाऊन घ्यायचं काय? चल. भूक लागली. भूक तर मला सकाळपासून लागते. मित्रांनो, आपण दर्शनासाठी जाणार होतो, पण खूपच गर्दी होती. आपल्याला खूप वेळ झाला असता. आपल्याला घरीसुद्धा जायचं आहे लवकरात लवकर. पण आपण मुखदर्शनासाठी चाललेलो होतो. आता मुखदर्शन घेऊ, त्याच्यानंतर आपण जेवणाची व्यवस्था करू कुठेतरी, आणि तिथून सरळ घरी जाणार आहोत. मित्रांनो, मुखदर्शनासाठी पाहू शकता तुम्ही, खूप गर्दी आहे. हा मंदिराचा पूर्ण गाभारा आहे. मित्रांनो, आपलं फायनली दर्शन झालेलं आहे. आळंदी त्याच्या अगोदर आपण शिर्डीला गेलो. त्याच्यानंतर आपण सरळ आता घरी जाणार आहोत. मध्ये खानपान होईल आपलं, त्याच्यानंतर घरी जाऊ. तर आपला आजचा व्हिडिओचा प्रवास इथेच संपवतो मी आज. तर अशाच नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.